भाजपचे ज्येष्ठ नेते डी सोनटक्के यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला। वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात दिव्यांग बांधवांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात आले। अनेक गरजू नागरिकांना मदतीचे साहित्य वाटप करण्यात आले। यावेळी बोलताना डी सोनटक्के यांनी दिव्यांगांसाठी अविरत कार्य करणे हाच माझ्या वाढदिवसाचा संकल्प आहे। समाजातील प्रत्येक घटकाला न्याय व मदत मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले। कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। वाढदिवसानिमित्त परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। आज माझा दरवर्षीप्रमाणे एक सेवाभाव वृत्तीने मी दरवर्षी माझा वाढदिवस साजरा करतो। खरं तर गाडगेबाबांचे विचार माझ्या मनामध्ये नसानसामध्ये आहेत की गाडगेबाबांनी जे माणसाची सेवा म्हणजे ईश्वरीय सेवा हे जे आपल्याला मूलमंत्र दिला, त्या पद्धतीनं आमच्या मूकबधीर विद्यार्थ्यांना आज या माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून जे मूकबधीर विद्यार्थी एक प्रावीण्य 90% मार्क घेऊन झाले त्यांचा या ठिकाणी सर्व सत्कार करण्यात आला। त्याच पद्धतीने मी दरवर्षी सेवाभाव काम आपल्या उरलेल्या आयुष्याचं करणार आहे। कारण आणि दुसरी गोष्ट, समाजाचा जो माझा वसा आहे, ज्या समाजात जन्म घेतला त्याचं ऋण प्रत्येक समाज बांधवांनी फेडण्याची वृत्ती ही प्रत्येक नागरिकामध्ये असली पाहिजे। माझ्या समाजावर जो अन्याय झाला त्या समाजाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे ही मात्र गाडगेबाबा चरणी मी नेहमी प्रार्थना करतो की खरंच आमच्या समाजाच्या 2 पिढ्या गेल्या, पण येणाऱ्या काळामध्ये शासनाने आमच्या समाजाच्या मागण्यावर लक्ष द्यावं हे मी आज या ठिकाणी भविष्यामध्ये समाजासाठी आणि जो उपेक्षित घटक आहे, मग तो दिव्यांग असो, गोरगरीब असो, यांच्यासाठी उरलेलं आयुष्य काम करायचा आज मी संकल्प केला। आणि भविष्यामध्ये निश्चितच मला आज शुभेच्छा देणाऱ्यांचा आशीर्वाद आहे। कारण माणसामध्ये देव आहे, म्हणून आज मला जे प्रेम देणारे लोक आहेत त्यांचा आशीर्वाद मला लाभतो। म्हणूनच भविष्यामध्ये सुद्धा आम्ही शून्यामधून आलेलो आहोत। आज जे दिलं आहे ते परमेश्वराने दिलं आणि भगवद्गीतेमध्ये सर्वश्रेष्ठ कर्म आहे, कर्म माणसाने चांगले करावे, माणस फळ दिल्याशिवाय परमेश्वर राहत नाही, ते मी आज बाळगून कृतीतून तर आपण करायचंच असते, पण आपण समाजासाठी काम केल्यानंतर त्याचं महत्त्व आणि त्याचं समाधान फार वेगळं आहे। आज वाढदिवसाच्या निमित्त मी एवढा संकल्प केला की समाजासाठी, एक दिव्यांगासाठी आणि उपेक्षित घटकासाठी काम करण्याचं, कुठल्या प्रकारची सेवा करण्याचा आपला उपक्रम आज या ठिकाणी संकल्प असा केलेला आहे की आज दिव्यांग बांधव आहे, त्याच्यावर बऱ्याच काही शासनाच्या योजना आहेत, त्या योजनेचा लाभ शेवटच्या टोकापर्यंत मिळाला पाहिजे। या सरकारचं तर दिव्यांगाकडे अतिशय चांगलं लक्ष आहे, कारण त्यांना शिष्यवृत्तीमध्ये वाढ केली, उच्च शिक्षणामध्ये त्यांनी सवलत दिली, अतिशय चांगलं काम आहे। पण समाजासाठी मात्र माझ्या समाजावर जो अन्याय झाला तो अजून न्याय मिळाला नाही, म्हणून समाजसेवेचं माध्यम बाळगून आपण भक्ती मार्गापेक्षाही ते माध्यम म्हणून समाजसेवा करणार। आज आमची दिल्ली दरबारी जी आरक्षणाची फाईल आहे त्या माध्यमातून देवेंद्रजी फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब, नितीनजी गडकरी साहेब यांनी निश्चितच मला आणि आमच्या समाजाला खूप सहकार्य केलेलं आहे। आज अंतिम टप्प्यामध्ये दिल्लीमध्ये फाईल आहे, त्याचा पाठपुरावा करण्यासाठी शासनाने आम्हाला सहकार्य करावं। देवेंद्रजी फडणवीस साहेब, नितीनजी गडकरी साहेब आणि अमित शहा साहेब यांनी आम्हाला मदत केली तर निश्चितच आमच्या समाजाला जे हक्काचं आरक्षण होतं ते मिळाल्याशिवाय राहणार नाही। ही समाजासाठी यापुढे भविष्यात काम करेल आणि समाजाला न्याय मिळवून दे। आसमानों के आगे है ये सपनों का जहां, पंख लगा कर उड़ भी जाओ, परियों का है आशिया। नाचेंगे झूमेंगे मस्ती में कर अपनी मर्जी,